चला मित्रांनो, फायनली फ्रेश झालो. अबे यार, सारखं झोपायचं उठायचं फ्रेश व्हायचं, थोडी भागदौड झाल्यासारखी वाटते, का माहित नाही, बट ठीक आहे, नडेंगे फिर भी नडेंगे. तर आज आहे फोटो सेशनचा दिवस. तयार झालेले ते लोक, प्रॉपर तयार झाले होते काल एकदम मस्त, बट ते त्यांचं राहून गेलं. आणि आज स्पेशली ऊन आहे आणि उन्हामध्ये फोटो चांगले येतात. चिंगू तर भाई ऐकतच नव्हती, मी फोटो काढल्याशिवाय मुंबईला जाणारच नाही हा तिने प्रण घेतलेला आहे. आपण किसी का मन नहीं दुखाते दोस्तों, चिंगू हो या फिर कोई भी हो. हाँ दोस्तों, ये मतलब मेरे को एक तरीके का विलन ही समझते ये लोग. पता नहीं, मैं इतना अच्छा बनने का कोशिश करता हूँ, लेकिन पता नहीं इनको क्या होता है. आता आलो ना, तुझ्या बोलल्याप्रमाणे आलो ना, प्रॉपर फ्रेश बिश होऊन आलो की नाही. हाँ मग ये गलत बात है दोस्तों, ये ऐसा हमको बदनाम करता है पूरा तुरळ गाव में. हाच तो परा आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये भाई ते धुमशान घातलं होतं, पण बांध का घातलाय मला तो काय कळत नाही. जायचं कुठून, हे पण आहे ना, इथून जाऊ शकतो ना. अरे यार दोस्तों, पाणी भरेल ना, त्याच्यानंतरच अंदाज समजेल कुठून कसं जाऊ शकतो. हाँ बात तो सही है, बात तो गहरी कर दी तूने. तेव्हा ना एकदम हुडी बिडी स्वेटर बिटर टाकून. काव्या बघा एकदम बाहुली. हा बाहुली, हे बघा तुमचा भाऊ एकदम सिंपल में डिंपल कपाडिया बोलते. जास्त काय नाही. शूज पण आणणार होतो, घासून ठेवले मी शूज, पण नंतर मम्मी बोलली शूज नाही न्यायचे, पक्का मारीन, तुडवेन. मम्मी बोली तो सब खत्म हो गया दोस्तों. हे काय सनसेट येतोय बघ, हे काय चेहऱ्यावर लाईट येते बघ, पुढे गोल्डन ना. हा असं घेऊ आता, मग वरती एवढं मोकळं राहतं. हा ते चालेल, थोडं चिंगूवर चिंगू लाव. अरे एवढी येतेस तू. अरे तू वर घेत असेल तर एवढा काढते फोटो. मग आता ती अशी अशी कर बोलते. अरे माझे डोळे अँगल दाखव तुला. आता आजाला नातू शिकव. वरती एवढा ठेवू नको, गॅप पूर्ण काढ तिचा फोटो. शूज सकट सगळा आला पाहिजे. अरे ती अशी बोलते, अशी इधर लगाव डोळे. आला ना, मी पण काढलाच फोटो. चला नाही, तू डोळे बंद केले. यहाँ पे हमारे छोटे डायरेक्टर साहब. हे काय एवढा चांगला फोटो ना बोलते. हा बघ, या लहान मुलांना पण कळत. इसको देखो, टेस्टी बोलते, सबको बोलते आ मेरी जान. लाजाळू आहे. दाखव परत हात लाव. इसके आंख के ऊपर डाल दिया इसने, बोलते कि इसको पकड़ ले. तिकडे लक्ष दे आणि पोजा द्या पटकन. दोस्तों ये देखो, तुम्हारे तुरळ गाव में मेरे को कैसा प्रिय है. कुछ इज्जत ही नहीं है. समाज में है लेकिन इधर नहीं है. गाइस बरेच फोटो काढलेत, बरेच. हे मस्त आले फोटो. कॅमेऱ्यात बोलते ती चांगलं, तर मग बरोबर ऊन करते तर ऊन तर आहेच ना चेहऱ्यावर. मला ऊन नको आहे, ठीक आहे, खूप झाले ऊन. ए ताई, आपल्याला काय घरात बोलली उन्हामध्ये काढायचे. ऊन जातंय करून मागे लागली आणि आंघोळ करून घेतल्या. मला पण ऊन पाहिजे. हा आहे पण इकडे चेहऱ्यावर येतंय ऊन. इकडे आहे ना ऊन. मामा बोलते ह्याला पण घ्या. ये लवकर ये. जय पण येतोय. ये फोटो काढतोय. नशीब देव पावला, नाही तर आम्हाला इकडेच उभं राहावं लागेल. हा मस्त आला इकडे. गाईज एक मॉडेल खुश झाली आहे बऱ्यापैकी. आता दुसरी मॉडेल आलेली आहे तुरळ मध्ये. आता काकू आजी सोडून आता मॉडेल्स तयार व्हायला लागले तुरळ गावामध्ये. क्या ही बोल सकते दोस्त. और ये देखो, एक गरीब फोटोग्राफर, उसको भी हलाल करते अगर पसंद नहीं आया तो. या ओ ये यस, ओ माय गॉड, ओ ये वाव. आता ताईला बकरा बनवलेला. मैं बकरा नहीं हूँ. अरे है तू, ये बकरे का काम होता है, हलाल होना, फोटोग्राफी करना मतलब. और मॉडल देखो वहाँ पे. और ये दोनों चेले हमारे साथ है. ये देखो हमारा क्या बोलते हैं उसको, देखो अवतार बना के छोड़ा है. 15 रुपये ना 50 ला एक. 15 ला एक. 1 2 3 स्टार्ट. हो ये गाइस, आज आपला टाइमपास दिवस आहे, कारण 2-3 दिवस खूप भागदौड झाली. 2 दिवस आले असतील काहीतरी. सही आले रे सगळे, यावेळेचे सगळे सही आले. काय बोलतेस काय? पोर्ट्रेट नाही केला. पोर्ट्रेट चला आता माझं काम सुटलं ना.
आता तिथे गाडी आपण रस्त्याच्या मध्ये ये ना, रस्त्याच्या मध्ये चांगला येईल, पोर्ट्रेट येतील, व्हॉट्सअपला होईल. जरा माझ्याबद्दल पण काय विचार केलाय की नाही 2-3 फोटो काढून द्यायचा. अरे काढ ना, इथे कोणती गाडी आहे, कोणत्या एवढ्या रांगा लागल्यात गाड्यांच्या. बाय गे तुमचा झाला का नाही, मेलवी कसं करताय काय. आता फोटो झाले, आता सोलोमो पाहिजे यांना. चुकला माहितीये, नाही अरे तिच्याकडूनच चुकतय. तू क्या आहे किसी खेत की मुली. वो एक कंटाळून गेला घरी. काय सीन आहे, क्या सीन है भाई, इसको हटाओ. क्या सीन है भाई साहब, जबरदस्त. काव्या कसा वाटला गावचा सीन. मस्त. चला गाईज, फायनली एवढ्या अथक प्रयत्नानंतर या दोघींचा जीव सुखावला, हे महत्वाचं. गाईज नेटवर्कच्या शोधात आम्ही रोहिदासवाडी ते पाचकेलेवाडीच्या पुढे गेलो होतो भाई. म्हणजे 2-2.5-3 किलोमीटर पुढे गेलो होतो. एक कौन से लेवल की तलब है भाई. अभी भी वही डिस्कशन चल रहा है. अभी भी इसकी स्टोरी आधी अधूरी गई, रो रही है. स्टोरी नहीं गई इंस्टाग्राम पे, स्टोरी नहीं गई. आता स्टोरी नाही गेली वडापाव खाऊन खुश हो. अरे तुम्हाला विचारायचं राहून गेलं, मनासारखं नेट मिळालं ना तुम्हाला वापरायला. नाही अरे मिळालं की मी 5 स्टोरी एकदम शाबास, नुसता धूर. आल्यापासून टाकल्याच नव्हत्या. लोक होती पाय गायब कुठे झाली, बोलली मोठी गावी झाली आणि स्टोरी नाही टाकली. इसको कुछ कम पड़ा लग रहा है, देखो इसका मुंह वो दिख रहा है. अभी यहाँ पे नेटवर्क है, इसका कुछ विषय नहीं है, सोशल मीडिया नहीं वापरती. ये अच्छी बच्ची. हा, इथे मगाशी या लोकांचं फोटोशूट खाली चालू होतं. ते मी काय ब्लॉग बनवला नाही, पण मगाशी त्याच दरम्यान मामा आणि आई आतमध्ये जंगलात गेले होते काजू आणायला. मी पण जाणार होतो, पण चिकननी मला काय जाऊच दिलं नाही. लेग पीस मला लय भारी पडलाय, हेवी झालाय. त्याच्यामुळे हे बघा इथे माल लायलाय, एकदम खच्ची. वातावरण टाईट विषय बघा ना, कसला गावच्या एकदम भारी वेगळ्याच वाटतात बघायला. जबरदस्त. हे तर एकदम कमी आहेत. अजून जर टाइम घालवला ना जंगलामध्ये आतमध्ये तर एवढ्या येतील. एवढ्या म्हणजे खूप जास्त येतील. खूप झाडं लावलेत बाबांनी आतमध्ये. पण आता गावी कोण नसतं आणि कोण पहिल्यासारखं गुरं वगैरे पण नाहीये. त्याच्यामुळे गुरं वगैरे असले कसं वाटा मोकळ्या असतात जायला. आता कोण ते मागे ढुंकून पण बघत नाही. त्याच्यामुळे ना ते जंगल वाढलेलं आहे. काटेरी झाडं असतात ना, त्याच्यामुळे मग ते आतमध्ये जाणं थोडं मुश्किल असतं. तरी पण मामा आणि आई जाऊन दोघांनी आणलेत. त्यामुळे दोघांना पण इज्जत बांधील घेऊन लिही. बघा ना, सुक्या काजू पण भेटल्यात. ते आता मे महिन्यात भास. सुक्या काजू मे महिन्यात भासशील ना. 100 अरे सुक्या काजू मे महिन्यात भासशील ना. हाँ, ये इसका विषय दोस्तों इसका विषय है. बाकी इग्नोर करो. मामा भी संताप जाता है उसके आगे बोल के. मामा ऐकत नाही. हा मामा घर काटले ना, आम्ही खाली जाऊन आणतो ना काजू. अरे लोकांच्या घर, अरे कोण नजर ठेवायला. अरे दे काढायच्या नाही. बघायला कोण आहे इथे. लोकांना लगेच कळतं. असतात आतमध्ये. हे ते खाली आपण काढलेल्या आधी काढलेल्या आहेत. मम्मी आणते. तू कमी आहेत तुला खायला. मम्मी आणतच असते 2-3 महिने. समोर बघा वरती आंब्याच्या बिटक्या पण लागल्या निघतात. कुत्तू चोनू काय करते तू. ए चोनू, तुला गली घेऊन जाऊ मी. बाय. किती क्यूट. चला बाय. ए कोणाशी नेट मागते. दादाशी. दादा सुखा पडला. ऐसे तोंड मत छुपाव, हे लोक डाटेंगे फिर. भाई साहब अक्कीच्या अक्की गँग बसलेली आहे काय. आणि ही गँग आहे ना वर्षातून एकदा भेटते बाई. आणि आता भावाला मी मगाचपासून जिंकवतोय. आता भावाला चांगली पदवी दिलेली आहे, पोलिसाची पदवी दिली. भाऊ नशीब समज चोर ना आलाय. अभी चोर शोधेगा तो ठीक है, नहीं चोर ढूंढेगा तो अभी अंडा फिक्स है. तो अपने को कैसा है, थोड़ा चेहरा नहीं का है. ये देखो सब कैसे गरीब गाय बन के. देखो ना, इसको देखो, उसको भी देखो. वो कब से ऐसी ही है. वो खाना खाते समय से ऐसी है. उसका आज पता नहीं विषय खोल है. लेकिन ये भाई को देखो, इसके दाढ़ी में इसका एक्सप्रेशन नहीं मिल रहा है. तर मी चोर शोधून देणार आहे. तुमका काय किसी ने पूछा. ओके अरे थांब ना तू, मी शोधून देऊ का तू. ओके अंडा मिळाला तर ठीक आहे ना. ठीक आहे. अरे एक अंडे में क्या होता है. मला पण तर अंडा नाही मिळाला. 0
मी बोललो ए नाही मी काव्या चोर बोलणार होतो. काय कसला मी काव्याला चोर बोललो. मी त्याला विचारलं मी त्याला विचारलं तुझी बहीण चोर. हमारे इधर ऐसा ही रूल है भाई. अरे सॉरी बाबा, आता तुला मी राजाची चिठ्ठी देतो, टेन्शन नको. मी त्याला असं विचार तुझी बहीण चोर. त्याला बोलला पण मी प्रश्नचिन्ह आहे बाबा. अरे मग मी काव्याला देणार होतो नंतर. हे जाऊ दे भाई, आपण अंड वाटून जाऊ उकडून. आता तूच घ्या नाही माझ्यावर येईल. तुझं अंड तूच निसतात. आई काय बोलते? काय नको बोलू तू. कोण हाय कोण? अरे पोलीस मामा की जय. आता कठीण आहे पोलीस सोड, तूच चोर वाटते. चल लवकर बाय, 9ची गाडी आहे. जय हे भाऊ बहीणच एकमेकाचे चेहरे ओळखू शकतात. खतरनाक विषय. उडव की रे. हे काय हे कोणता चोर चिठ्ठी आहे? शोधा. काव्या 0. अरे अग्रेशन बघितलं का? ताई पोलीस झालेली आहे आणि गेल्या वेळेला आकाश चोर होता. ताईला म्हटलं आता तुझ्या बाजूचे दोघ आहेत ना ग. बाजू में और सामने में कोई तो चोर रहता है. तू तो नाहीये. देखा पकडा जाए मारा जाएगा. एकदम दोघं पण फुरसत मध्ये बसे. चेहरे तर असे बनवलेत आम्ही त्यातले नाही. हा एक नंबर खतरनाक. मी बोललो ताई मी बोललो तुला, हे बहिणींचे भाऊ चोर असतात. मगापासून वैसाही भावा तुला जाता जाताच कशी पनवती लागली काय माहिती. हा जय चोर. चला भाई चोर चिट्ठी खेलून झाले. आता मेन टॉपिक पे आते, चोर शोधने के टॉपिक और चोर को ऐसा कुत्ता बना के दौड़ाएंगे ना लवकर बस फटके. कोणाला जास्त शून्यावर नसतं. सर्वात जास्त शून्य त्याला कमीच मार्क्स असणार ना. दोस्तों मुकाम आखरी पडाव पे हे. सगळ्यांचे चेहरे लागले. चोर कोण बनणार आहे? हा चोर आहे पक्का. मीच आहे चोर. नाही चोर नाहीस तू. चोर नाही तू चोर. उम्मीद मत हारो. चोर आहे चोर. अरे चोर. 11,500 मी सेनापती. अरे खतरनाक. दोस्तों तुम्हारे भाई को सेनापति की पदवी आ गई. देखो तो मैंने तुम्हारा नाम रखा राजा में. हाँ चलिए, अभी हमको किसी से मतलब नाही. हमारा छुटकारा हो गया काम 25. चला मित्रांनो इथे बॅगा पण पॅक झालेल्या आहेत. ही पण एक बॅग आहे. सगळं ऑन सेट आहे. 2 दिवसात भलतीच मजा केलेली आहे. यांचं फोटोशूट म्हणा, चिकनचा बेत म्हणा, आता चोर चिट्टी खेळलो ते म्हणा, पालखी शिमगा म्हणा. सो तुम्हाला कसे वाटले ओव्हरऑल व्हिडिओ? आय नो की व्हिडिओज लेट आले. 5-6 दिवसाचा गॅप गेलेला आहे. बट ते गावी आल्यावर होणारच आहे कारण नेटवर्कचा इश्यू है भैया. कोई होगा यहाँ का नगर सेवक आमदार तो इधर भी टावर लगाओ. हमारे तुरड़गांव में बड़ी दिक्कत है भाई. हाँ बहुत बड़ी, मतलब कोई इमर्जन्सी आवे तो भी नहीं कर सकते कॉन्टॅक्ट. इसी लेवल की दिक्कत आहे. आता मी जस्ट तयार झालोय, म्हणजे निघायला तयारच आहोत. आणि ते काव्या बसून काहीतरी गुणगुणत होती तर मला ते गाण्याचे बोल जरा ऐकल्यासारखे वाटले. आता तिला मी बोलायला सांगणार आहे ब्लॉग मध्ये. बोलणार ना? प्रार्थना अनहेच मचे मागणे मानसाने मानसांशी मानसां समवागणे हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संबुदे. एक दृष्टा एक आशा एक रंगी रंगुरे. अनपुण्या पसरो मनावर शुद्ध देचे चांदणे. मानसाने मानसांशी मानसां समवागणे हीच मुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखा सागरी. सूर्य सत्य जाऊ द्या उगवेल हे खातरी. तोवरी देई मला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसांशी मानसां समवागणे हीच मुची प्रार्थना.
वा 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 व्हेरी गुड. बरं भाई साहेब मस्त गाणं गायलेलं आहे आणि या गाण्याचा अर्थ आहे ना खूप छान आहे ना. ऐकलं तू कसं गायलं? भारी गायलं काव्या मस्त. गुड लक. आता काव्याने गाणं मस्त गायलं, आता याला पण गायचंय. चल गा, लेट्स गो. काय गातोस? आम्ही गऱ्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. ईशान भगवे उहर पडते, शत्रूचे मन काहीच ठरते. मावळे आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गऱ्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. रंबेजा कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. फुर फुर आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता परला पठ्ठा. तरी नाही धीरच सोडणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. तानाजी रणाजी रणात दिसता, शत्रू पडे प्रतिबिंब पाहता. संताजी धंताजी रणात दिसता, शत्रू पडे प्रतिबिंब पाहता. मावळे आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. वा 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 खतरनाक भाऊ. जय शिवराय. जय शिवराय. भाई हा पण नडला यार. काव्या काय बोलते तू? हा अभ्यास करत नाही, आपण अभ्यास करतो. पोरांनी चांगलाच एंटरटेन केले. आता आपण पुढे सरकूया. परतीचा प्रवास. वाजलेत बरोबर 9:30 मित्रांनो. आता आपण निघतोय. 11:45ची गाडी आहे आपली. बाय काव्या. गाडी पण आलेली आहे आपली. सावकाश. चला बाय. आपण भेटू खालीच. इनको बाय करते. पण उद्याच जाणार आहेत, सकाळी निघणार. आपण पनवेल नवी मुंबईला पोहोचू 5:15 तेव्हा हे लोक इथून निघतील. बाय. चला बाय. चला बाय. आलोय आम्ही खाली तुरळला फायनली. आणि जसं म्हटलेलं तसं शेवटचा डाव आम्ही मांडलेला आहे, तो म्हणजे तुरळचं चायनीज. कसं आहे बाय द वे? काय चव आहे ना जी, म्हणजे ओरिजिनल जे बनवतात. मग आता नेहमीच ना फिक्स नाही ते. आपल्या बसला यायला अजून 1 तास बाकी. चला आली आपली गाडी. जाऊया आता मुंबईचा प्रवास. पण आता एक ठिकाणी हॉल्ट आहे या बसचा आणि इथे जेवायला वगैरे थांबलेले. आणि आपल्या सोबत ज्याच्या थ्रू आपण ट्रॅव्हल केलेला येण्या जाण्याचा, तो म्हणजे यश औदुंबर ट्रॅव्हल्स. ठीक आहे. तर त्याची पण गाडी तिथे लागलेली आहे. तिथे तुझ्या किती गाड्या आहेत टोटल? टोटल 10 गाड्या. टोटल 10 गाड्या आहेत. आणि तो स्वतः आता पुण्याला चाललेला आहे, म्हणजे पुण्याच्या गाडीमध्ये आहे तो. ठीक आहे. त्याचे बाबा असतात गाडीवर नेहमी. ते मालक आहे. हा, त्याचे बाबा मालक आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये. सो याचा ट्रॅव्हलचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही यशचा कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यांची गाडी जी आहे ती औदुंबर इथे समोर लागलेली आहे बघा. आणि ही AC गाडी आहे. ठीक आहे. याच्यातून पण आपल्याला प्रवास करायचा आहे. नक्की जाणार. हा, आता तो आपला चांगला एक मित्र झालाय. फॅमिली मेंबर तर आहेच. फॅमिली मेंबर आणि गाववाला पण आहे. गाववाला पण आहे सोबत. आता ही नॉन AC आहे आणि समोर आहे ती AC वाली आहे. आणि मे महिन्यामध्ये आहे. बघूया काय ठरलं तर मग तुला मी सांगेन. तो आहे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये. आणि तुम्हाला पण असं जर ट्रॅव्हल पाहिजे असेल. तुझ्या गाड्या कुठे कुठे जातात? रत्नागिरी मुंबई, मुंबई रत्नागिरी, रत्नागिरी पुन्हा, पुन्हा रत्नागिरी. अच्छा. आणि कोल्हापूर सोलापूर साईडला? कोल्हापूर वगैरे जायचं असेल तर पुण्यात मी तुला हे करून देऊ शकतो. ओके. म्हणजे पुण्यापर्यंत भावाच्या गाड्या जातात. आता आपण निघालोय खरं तर. आणि यश जो होता मगाशी, आता तुम्ही त्याला भेटलात, तर त्या भावाने आपल्याला हे दिलेलं आहे गिफ्ट त्याच्याकडून. थँक्यू. बट कशाला यार, तू भेटला तेच मोठी गोष्ट आहे. बट थँक्यू सो मच. आपण भेटू लवकरच. काय बोलशील? अरे खरंच म्हणजे तू इतका गुणी मुलगा आहे ना. खरं मला भेटायला वरती आला तो. लिटरली खूप भारी वाटतं. आणि मी जरा हे सगळं बांधून घेतलंय. पण खरंच अशी लोक भेटतात ना, आपली फॅन्स किंवा आपली फॅमिली मेंबर्स, तर खूप छान वाटतं. आणि यशचा खरं तर खूप चांगला स्वभाव आहे. आज तो मला प्रत्यक्षात रत्नागिरीला आपल्याला भेटला होता. बट तेव्हा एवढी ओळख नव्हती. त्यांनी मला तेव्हा फक्त व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. बट त्याच्यानंतर
हळूहळू ओळख झाली. नंतर मग ड्रायव्हरसाठी फोन करायला सारखा यश आज तो अचानक भेटला इथे, माहित नाही यार तो एवढा बोलायला चांगला आहे ना खरंच भावा. त्याच्यासारखा म्हणजे चांगला एक मित्र मी बोलू शकतो. आणि आपलाच गावातला आहे, कोकणातलाच आहे तो आणि आपल्या जवळचाच आहे, संगमेश्वरलाच राहतो तो. तर तो कधी आपल्याला उपयोगी पडू शकतो या गोष्टीसाठी तरी ऍटलीस्ट. आणि गाड्या पण फ्रेश आहेत, ती पण गाडी खूप फ्रेश आहे, मी दाखवतो तुम्हाला. बट येतानाची जी आपली होती म्हणजे गावी जातानाची ती पण फ्रेश होती, तुम्ही बघितली. तर असं स्वच्छतेचं वगैरे काय टेन्शन नाही, एकदम ओके. गाडी एकदम फ्रेश आहे म्हणजे एकदम नवीनच आहे, सीट्स वगैरे मागे पण सगळ्या गोष्टी. मित्रांनो फायनली पोहोचलोय. प्रवासात जरा हालत खराबच झाली आहे बट ठीक है, कोई बात नहीं. अभी पता चला नेक्स्ट टाइम क्या करना है क्या नहीं करना है. तर ड्राइवर तो हेवी था भाई साहब, ड्राइवर सर का तो क्या ही कहना है. लेकिन चलो ठीक है, जाऊया आता घरी. अभी मुंबई के ब्लॉग्स आएंगे ना मेरी जान.